मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। रासप स्वाभिमानीचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा पाहायला मिळतोय। 1.25 लाख प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांबाबत लढा आता उभा केला जाईल। खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये संधी मिळते म्हणून या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर सोडतंय। हे चित्र बरोबर नाही। यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व तरुणांचं संघटन केलं, आंदोलनं केली आहे। त्या स्टायपेंडवर किंवा त्याच्यामध्ये काही भर टाकून कंत्राटी स्वरूपामध्ये या तरुणांना पुन्हा सेवेत घेतलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे। तुकाराम महाराज माझेही ते गुरु आहे, त्या दृष्टीने मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी मला आशीर्वाद द्यावा। मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांचं जे हे जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थ्यांच्या बद्दल, कामगारांच्या बद्दल जो अन्यायात्मक हे सरकार करत आहे, सरकार कुणाचंही असू द्या, सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुकाराम महाराजांच्या पाठीमागे राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ताकदीने उभा राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।